आज आपण अपूर्णांकांची बेरीज कशी करतात हे शिकणार आहोत. तर आपलं पहिलं उदाहरण 3/4 अधिक 2/3. तर याची बेरीज कशी करायची, तर पहिले ह्या दोन अंकांचा गुणाकार म्हणजेच 3 गुणिले 3 अधिक नंतर ह्या दोन अंकांचा गुणाकार 2 गुणिले 4 भागिले नंतर ह्या दोन अंकांचा गुणाकार 4 गुणिले 3. तर 3 त्रिक 9 अधिक 2 चौक 8 भागिले 4 त्रिक 12. 9 आणि 8 17/12. तर आपलं उत्तर आलं 17/12. असंच आपण एक आणखी उदाहरण घेऊया. 5/2 अधिक 2/1. तर हे कसं सॉल्व करायचं, पहिले या दोन अंकांचा गुणाकार 5 1 5 अधिक ह्या दोन अंकांचा गुणाकार 2 दुणे 4 भागिले 2 1 2 म्हणजेच 5 आणि 4 9/2. तर आपलं 5/2 अधिक 2/1चं उत्तर येतं 9/2. आता हे छोटे अंक आहे म्हणून सॉल्व करणं सोपं गेलं. पण आपल्याला असा प्रश्न असला की 13/15 अधिक 10/90. तर आता हा गुणाकार 13 गुणिले 90 करणे अवघड आहे. तर मग आपण हे कसं सॉल्व करायचं, तर यासाठी वेगळी पद्धत आहे. पहिले काय करायचं, छेद समान करायचा. एकतर याला 90 करा किंवा याला 15 करा. याला 15 करणे अवघड जाईल कारण की याला भाग द्यावा लागेल. पण याला 90 करणे सोपे आहे. याला जर 6ने गुणलं तर 90 होईल. तर चला आपण करून घेऊ. 15 × 90 होतात आणि मी 15ला 6ने गुणलं तर मला वरच्या संख्येलाही 6नेच गुणावे लागेल. अधिक अगोदर 90 10/90 जशीच्या तशी. आता 13 × 78 अधिक 10 आणि हे माझे इथे 90 झाले. 15 × 90 अधिक हे 90 म्हणजे दोन्हीकडे छेद समान आहे म्हणून मी छेद एकदाच लिहिणार. 78 आणि 10 88/90. जर याला ह्या दोन संख्यांना भाग जात असेल तर भाग द्यायचा आणि नाही गेला तर ते तशाच लिहायच्या. तर ह्या दोन्ही संख्येला 2ने भाग जाईल. 2 चौक 8 2 पंचे 10 2 चौक 8 2 चौक 8 म्हणजे आपलं उत्तर आलं 44/45. आता आपण अपूर्णांकांची वजाबाकी बघूया. अपूर्णांकांची वजाबाकी ही अपूर्णांकांच्या बेरजेसारखीच असते, फक्त वजाबाकी करायची. तर पहिले काय करायचं, ह्या दोन अंकांचा गुणाकार म्हणजेच 3 गुणिले 7. आता वजाबाकी आहे म्हणजे वजाचं चिन्ह आणि नंतर ह्या दोन अंकांचा गुणाकार 5 गुणिले 4 छेद ह्या दोन अंकांचा गुणाकार 4 गुणिले 7. 7 त्रिक 21 वजा 5 चौक 20 छेद 7 चौक 28. तर 21मधून 20 गेले 1/28. तर आपलं उत्तर आलं 1/28. असंच आणखी एक उदाहरण घेऊ आपण म्हणजे आपल्याला आणखी समजेल. 2/5 वजा 4/6. कसं सॉल्व करणार, तर ह्या दोन अंकांचा गुणाकार बेस की 12 वजा 4 पंचे 20 छेद 5 30. तर आता 12मधून 20 जात नाही पण 20मधून 12 आपण काढू शकतो. यासाठी काय करतो, मोठ्या संख्येचं चिन्ह आणि 20मधून 12 काढले 8/30. तर आपलं उत्तर आलं वजा 8/30. याला 2ने भाग जातो. 2 चौक 8 2 1 2 2 पंचे 10 म्हणजे आपलं उत्तर आलं वजा 4/15. चला तर आता हे छेद मोठा आला. आपल्याला क्रॉस गुणाकार करणे म्हणजे 5 गुणिले 100 व 2 गुणिले 50 हे अवघड जाते. त्यासाठी आपण काय करतो, तर छेद समान करतो. मग छेद समान करण्यासाठी 25ला मला 100 करायचे, तर 25ला 100 करण्यासाठी मला 4ने गुणावे लागेल. पण मी 25ला 4ने गुणले तर वरतीही मला 4नेच गुणावे लागेल. वजा 2/100. 5 चौक 20 वजा 2 आणि हे छेद इथेही 100 झाला इथेही 100 झाला म्हणजे मी तो छेद एकदाच लिहिणार. माझं उत्तर आलं 18/100. याला 2ने भाग देऊ. 2 18 2 पंचे 10 हा 0 जसाच तसा म्हणजे माझं उत्तर आलं 9/50.
आता आपण अपूर्णांकांचा गुणाकार बघूया. बेरजेमध्ये आपण क्रॉस मल्टिप्लाय करतो, पण आता गुणाकारामध्ये समोरासमोर संख्यांचा म्हणजे ह्या दोन संख्यांचा गुणाकार आणि ह्या दोन संख्यांचा गुणाकार म्हणजे 3 गुणिले 6 छेद 5 गुणिले 9. तर 6 18 आणि 9 45. तर 18/25ला 45ला कोणत्या संख्येने भाग जातो? तर 9 दुने 18 9/45 म्हणजे आपलं उत्तर आलं 2/5. असंच आपण आणखी एक उदाहरण बघूया. 10/2 गुणिले 12/5. तर आपण गुणाकारात काय करतो? समोरासमोर संख्यांचा गुणाकार करतो म्हणजे 10 गुणिले 12 छेद 2 गुणिले 5. 10 आणि 12चा गुणाकार 120 छेद 5 दुने 10. तर हा 0 कट, हा 0 कट म्हणजे माझं उत्तर आलं 12/1. पण छेदातला एक आपण मोजत नाही किंवा म्हणत नाही म्हणजे आपलं उत्तर आलं 12. आता आपण अपूर्णांकाचा भागाकार बघणार आहोत. तर भागाकार कसा करता? तर ह्याचा आणि याचा गुणाकार म्हणजे 1 गुणिले 3 3 व छेदात 2 गुणिले 4. तर भागाकार करणे एकदम सोपे. तसंच आणखी एक उदाहरण बघू आपण. 5/4 भागिले 6/7. तर याचा भागाकार कसा करायचा? तर 5 गुणिले 7 म्हणजे 5 गुणिले 7 आणि छेदात 6 गुणिले 4. 7 5 35 छेद 6 24.